आपला 10 दिवसांचा मुक्काम संपत सर्वांचा लाडका बाप्पा आज आपला निरोप घेतोय। मुंबईमध्ये या गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या बाप्पाची मिरवणूक अगदी झोकात सुरू आहे। तर तिकडे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचाही उत्साह शिगेला पोहोचलाय। मिरवणूक मार्गावरती गणेश गल्लीच्या राजावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। सकाळी मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे गणेश भक्तांची काहीशी धांदल उडाली होती। मात्र त्यानंतर अनेक छोटे मोठे मंडळातले बाप्पा मंडपातनं मिरवणूक मार्गांकडे मार्गस्थ होतात आणि त्याच सोबत गिरगाव, जुहू चौपाटी, दादर चौपाटी या चौपाट्यांवरती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुद्धा केली गेली आहे। मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती हा गणपती सर्वात जुना गणपती आहे, त्यामुळे मंडपातनं बाहेर पडण्याचा पहिला मान याच गणपतीला मिळतो। हा संपूर्ण परिसर गणपतींचा परिसर, गिरणगावचा परिसर म्हणून ओळखला जातो। अगदी 2-2 गल्ल्या सोडून प्रत्येक गल्लीमध्ये भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान असते। मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे, त्याची मिरवणूक सुरू झाली आहे। गणेश भक्तांच्या उत्साहालाही उधाण आलंय। सकाळपासून खरं तर जोरदार पाऊस पडतोय, परंतु या पावसाचा कोणताही परिणाम या गणेश विसर्जन मिरवणुकींवरती होताना पाहायला मिळत नाहीये। तर दुसरीकडे लालबागचा राजा ज्याची मोठी ख्याती आहे राज्यभरात देशभरात, त्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे। सर्वात जास्त काळ चालणारी विसर्जन मिरवणूक अशी याची ओळख आहे। तो आज सकाळी जरी निघालेला असला तरी सुद्धा उद्या पहाटे 6 किंवा 7 वाजता या गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होणार आहे।